महिलांनी गुरुचरित्र वाचू नये असे अनेक ठिकाणी सांगितलं जातं. पण खरंच हा धार्मिक नियम आहे का? की फक्त परंपरेतून आलेला समज आहे? आणि जर जुन्या गुरुचरित्रात काही मंत्र, श्लोक असतील तर महिलांनी ते वाचू नये का? दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र महिला वाचू शकतात का? आज ह्या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि संतुलित उत्तर आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न हजारो भक्तांच्या मनात आहे. गुरुचरित्र म्हणजे काय? गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, तर श्री दत्तगुरूंचे दिव्य चरित्र आहे. यामध्ये भक्ती, गुरुसेवा, धर्म, आचरण आणि आध्यात्मिक जीवनाचे अनेक संदेश दिलेले आहेत. मग काही लोक महिलांना गुरुचरित्र वाचू नये असे का सांगतात? यामागे मुख्यतः जुनी सामाजिक परंपरा आणि धार्मिक आचरण आहेत. पूर्वीच्या काही नियमामुळे महिलांना विशिष्ट धार्मिक विधीपासून दूर ठेवले जात असे. काही जण असे सांगतात की जुन्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये काही मंत्र, बीजाक्षरे आणि विशिष्ट श्लोक आहेत. त्या मंत्राचे उच्चारण काही परंपरानुसार विशेष नियमांनी केले पाहिजे असे मानले जाते. यामुळे काही घरामध्ये महिलांना जुने संपूर्ण पारायण टाळण्यास सांगितले जाते. किंबहुना सर्रास गुरुचरित्राचे पारायण महिलांनी करू नये असे सांगितले जाते. मात्र आजकाल अनेक भक्त दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र वाचतात. ही आवृत्ती सुधारित आणि सर्वसामान्य भक्तांसाठी सुलभ मानली जाते. या सुधारित आवृत्तीमध्ये काही मंत्र आणि काही श्लोक वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महिला ही आवृत्ती श्रद्धेने वाचतात. म्हणून अनेक ठिकाणी महिलांना दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र वाचणं योग्य मानलं जातं. परंतु लक्षात ठेवा, ह्या विषयावर सर्वांची मतं एकसारखी नाहीत. काही परंपरा अजूनही जुने नियम पाळतात, तर काही ठिकाणी महिलांना पूर्ण मोकळीक दिली जाते. देवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? तुमचं मन, तुमची श्रद्धा, तुमचा भक्तिभाव. देव स्त्री पुरुष भेद करत नाही, भक्ती पाहतो. जर महिलांना गुरुचरित्र वाचायचे असेल तर घरची परंपरा समजून घ्या, ज्येष्ठांचा आदर ठेवा, स्वतःच्या श्रद्धेनुसार निर्णय घ्या. शक्य असल्यास गुरु किंवा जाणकारांचा सल्ला घ्या. म्हणून निष्कर्ष असा, जुन्या गुरुचरित्रातील काही मंत्र, श्लोकामुळे काही परंपरांमध्ये मर्यादा मानल्या जातात. परंतु दिंडोरी प्रणीत सुधारित गुरुचरित्र अनेक भक्त महिलांसाठी वाचण्यायोग्य आहे असे मानतात. शेवटी भक्ती ही मनाची असते, शरीराची नाही. जर श्रद्धा खरी असेल तर गुरुकृपा सर्वांवर समान होते. तुमच्या घरी महिलांना गुरुचरित्र वाचण्याची परवानगी आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच आध्यात्मिक सत्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.